एक ब्रेकिंग बातमी. कॅप्टन खरात प्रकरणात आणखीन एक नवी माहिती समोर आलेली आहे. खरातच्या दरबारात अनेक प्रशासकीय अधिकारी जायचे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या पत्नी आणि नातलगांसोबत अनेक ठिकाणी जमिनी खरेदी करण्यात आलेल्या होत्या. पाथर्डी, गवळाणे, सिन्नर आणि शिर्डी ओझर विमानतळाच्या भागात कोट्यावधींची गुंतवणूक, अनेकांच्या जमिनी हडपल्या तर काहींवर अवैध कब्जा मिळवण्यात आलाय. ओझर परिसरात काही बांधकाम व्यावसायिकांसोबत भागीदारी केल्याचंही समोर आलंय. गेल्या आठवड्यात इमारतीचं भूमिपूजनही करण्यात आलं होतं. आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्यासोबत आहेत. योगेश, कॅप्टन खरात प्रकरणात ही नवी माहिती समोर आलेली आहे. अनेक प्रशासकीय अधिकारी देखील त्याच्या दरबारात जायचं असं कळतंय. खरे अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांची उठबस ही त्याच्या मंदिरामध्ये होत असे. तिथे त्यांचे पूजाविधी सुद्धा होत असत आणि त्याचबरोबर त्याच्याकडे आपल्या उपजिल्हाधिकारी पदाबद्दल आपण केव्हा आपल्याला मिळणार किंवा आपण अप्पर जिल्हाधिकारी कधी होऊ, कधी पोलीस अधीक्षक पदावर कधी पोस्टिंग मिळेल, असे अनेक अधिकारी सुद्धा त्याच्याकडे राबता असत असे. आपण गेल्या 1 महिन्यापूर्वी नाशिकमध्ये रायगड नगर परिसरात ज्यावेळेस त्यांच्या मुलीचं लग्न या ठिकाणी झालेलं होतं, त्या परिसरात त्या लग्नावेळी अनेक प्रशासकीय अधिकारी त्या ठिकाणी काम करताना दिसत होते. पोलीस अधिकारी स्वतः काम करताना दिसत होते आणि अनेकांच्या भागीदारीमध्ये त्याने अनेक ठिकाणी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे. अधिकाऱ्यांच्या पत्नी, त्यांचे नातेवाईक, त्यांची मुलं यांच्यासोबत आणि खरातचे कुटुंबीय यांच्यासोबत असे अनेक ठिकाणी जमिनी खरेदी झाल्याचं दिसून येत आहे. यामध्ये प्रामुख्यानं शिर्डी विमानतळ, ओझर विमानतळाचा परिसर, सिन्नर आणि त्याचबरोबर नाशिकचा विकसनशील होत असलेला परिसर, या परिसरामध्ये कोट्यावधींची गुंतवणूक याची व्यावसायिक आणि रहिवासी जमिनींमध्ये या ठिकाणी दिसून येते. त्यामुळे याबाबतची सुद्धा चौकशी आता पोलीस या ठिकाणी करणार आहेत. अनेक लोकांच्या जमिनी सुद्धा त्याने बळकावल्याचं समोर आलेलं आहे. अनेकांच्या याच्यावर अवैध कब्जे आपल्या प्रभावाने त्याने मिळवलेले आहेत आणि त्यामुळे आता अनेक जण यामध्ये पुढे येण्याची शक्यता आहे. नक्कीच योगेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.